नमस्कार मित्रांनो, मराठी विद्या यामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गुढीपाडवा या सणाविषयी थोडीशी माहिती. आपल्या भारत देशात अनेक सण, उत्सव हे आनंदात व उत्साहात साजरे करतात. त्यातीलच एक म्हणजे गुढीपाडवा होय. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण येतो. हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याने केली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, आंघोळ करून नवीन कपडे घालायचे, ज्या ठिकाणी गुढी उभा करायची आहे त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी रांगोळी काढायची. नंतर गुढी उभारण्यासाठी लागणारा बांबू स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यावर एक रेशमी वस्त्र, फुलांची माळ, गाठी लावायची व एक कलश ठेवायचा व सकाळीच गुढी उभी करायची. गुढीला नैवेद्य म्हणून लिंबाच्या फुलांचा बार व गूळ एकत्र करायचा व तो घ्यायचा. या प्रसादामुळे आरोग्य उत्तम राहते. एकमेकांना शुभेच्छा देऊन आनंदाने सण साजरा करायचा. या दिवशी कोणी पुरणपोळी, कोणी श्रीखंडपुरी असा गोड स्वयंपाक करतात. या गुढीपाडव्यानंतर आपल्या मनाची मरगळ, आपले वाईट विचार, आपला कंटाळा हे सर्व सोडून नाविन्याने नवीन सुरुवात करायची. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली व प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकेवर विजय मिळवून पुन्हा अयोध्येत आले. म्हणून अयोध्येतील सर्व लोकांनी विजयाचे व प्रसिद्धीचे प्रतीक म्हणून या दिवशी गुढी उभारून आनंद व्यक्त केला. तेव्हापासून आपण गुढीपाडवा हा सण आनंदात, उत्साहात पार पाडतो. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की सांगा. तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.